बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 10. मीटिंग संपल्यानंतर सोन्या आपल्या घरी गेला. तर अंगणातच जयपाल एरझाऱ्या घालत असलेले सोन्यानं पाहिलं. बाप एरझाऱ्या घालतोय म्हणजेच तो खूप रागावलेला आहे याची जाणीव होता सोन्या दचकला. घरी जावं की माघारी वळावं विचार करण्यासाठी क्षणभरच तो थबकला. एवढ्यात जयपालची नजर सोन्याकडे वळली आणि तो उपहासानं म्हणाला, या तुमचीच वाट बघतोय. याही शब्दांची सोन्याला ओळख होती. अतिशय राग आला की ते त्याला उपहासात्मक आदराने बोलवत असत. हे माहीत असल्यामुळे तो दबकत दबकत अंगणात आला आणि सावध आपल्या हद्दीत आल्यावर जंगली प्राणी जसा त्याच्यावर तुटून पडतो तसा जयपाल सोन्यावर तुटून पडला. सुक्काळीच्या, आता तुझा जीव घेतल्याशिवाय थांबत नाही मी. सोन्याला बोलण्याचीही संधी न देताच त्याने त्याला ओढत घरात नेलं. झालं ना समाधान? घालवलीस ना अब्रू? अरे कुठल्या जन्माचा वैरी पोटाला आलाईस? मेला का नाही जन्माला आल्याबरोबर? कुठले दिवस दाखवणार आहेस कुणास ठाऊक आता? तोंडाने वटवटत हाताने मारत त्याने त्याला आत आणलं आणि हात पाय बांधून खुंटीला उलट टांगून ठेवलं. सोन्या रडत होता, ओरडत होता. ओरडत ओरडत, मारा मला, आईसारखं मारून टाका एकदा, म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल आणि मीही मोकळा होईल म्हणत होता. आणि बघ जीभ कशी चालते बघ, सुंब जळला तरी पीळ जळत नाही. कुठल्या अवलादीचा आहेस कुणास ठाऊक म्हणून ते त्याला मारत होते. दोघांचा आवाज, सोन्याचं ओरडणं ऐकून सुगंधा दारात येऊन उभी राहिली. सुनीलही तिच्या मागून डोळे फाडून पाहू लागला. सोन्याचं ओरडणं आणि बापाचं त्याला मारणं पाहून सोन्याने आपली चड्डी ओली केली. दोन्ही पायावरून ओघळ आलेले जाणवताच तोही रडू लागला. तसा मागे वळून जयपाल ओरडला, काय झालं? बाप मेला की काय तुझा? आता इथं बोलून काही उपयोग नसल्याचं लक्षात येताच आपल्या दाताने खालचा ओठ घट्ट धरून भरल्या डोळ्यानं सुगंधा सोन्याला ओढून घेऊन आत गेली. सोन्याच्या बापाने दरवाजा बंद करून घेतला. सकाळी सोन्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते. लाल भडक डोळे आग ओकल्यासारखे दिसत होते. त्याच्या डोळ्याकडे पाहण्याचे धाडस सुगंधात नव्हते. सुगंधाच्या नवऱ्यात नव्हते की उगवलेल्या सूर्यात नव्हते. सोन्याने आपले डोळे मिटूनच घेतले होते नव्हे, ते त्याला उघडताच येत नव्हते. चटणीचा बुक्का गेल्यासारखे ते भगभगत होते आणि डोळ्यापेक्षाही सोन्याचे मन पेटून उठले होते. इकडे पवन आपल्या घरी आला. बाहेरच त्याला ऐकायला आलं की त्याचे 2 वर्षाचे पोर रडत होते. कार्ट अजून झोपलं नाही वाटतं. मनात म्हणतच कडी वाजवण्यासाठी त्याने आपला हात वर उचलला. एवढ्यात, झोपतोस की नाही गप्प? त्याच्या बायकोचा कमलचा आवाज आला. की बोलवू सोन्याला? गप्प झोप हो, नाही तर सोन्याच्या हातात देईन तुला. ते बघ सोन्या आला बघ खिडकीतून. पवनला आपल्या भोवती सगळे विश्व फिरल्यासारखे वाटले. आधारासाठी त्याने दाराची चौकट हातात धरली. सोन्याचा बागुलबुवा झालेला पाहताच त्याच्या डोळ्यात असंख्य ठिणग्या पडल्यासारख्या वाटल्या आणि प्रत्येक ठिणगीतून दाऊद, अरुण गवळी, वीरप्पन, हर्षद मेहता, गुंड, दरोडेखोर, चोर, लुटेरे, खुनी, स्मगलर्स लोकांची टोळी हसत असल्याचा त्याला भास झाला. बिचारा सोन्या, कसं व्हायचं त्याचं? त्याच्या मनात विचार आला. सोन्याचा बापच नव्हे तर गावातला प्रत्येक माणूस त्याला गुन्हेगारीकडे ढकलत होता. आपल्या बायकोचा सुद्धा त्याला अपवाद नव्हता. रागातच त्याने खाड 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 दाराची कडी वाजवली. कडीच्या आवाजाने सोन्याला घाबरून झोपत असला त्याचा मुलगा जागा होऊन पुन्हा रडू लागला. तशी दम भीम आहे की नाही? फिरायचं 12 वाजेपर्यंत आणि दार उघडेपर्यंत दम नाही.
काय कडी वाजवणं म्हणायचं की काय? वटवटत ती दार उघडायला आली. एवढ्यात पवनने पुन्हा एकदा खाड 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 कडी वाजवली. दाराची कडी काढताच, काय डोकं बिकं फिरलंय की काय? कशी कडी काढायची पोराला? पण कमलचं बोलणं पुरं व्हायच्या आतच पवनने खाडकन तिच्या थोबाडीत मारली. कमल कडमडली. पडता पडता दाराचा आधार घेऊन वाचली. घरात आल्याबरोबर आपल्या नवऱ्यानं आपल्याला मारलं का? आपलं काय चुकलं हेच तिला समजलं नाही. रडण्याचं भानही तिला राहिलं नाही. व्यायामाने राकट बनल्या त्याच्या पोलादी हाताचा फटका गालावर बसता तिच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. पण त्यापेक्षा त्यानं आपल्याला मारलं का या प्रश्नाच्या संतापाच्या भडक्याचा स्फोट मोठा होता. त्यातून उठल्या प्रकाश ज्योताने तिचे डोळे दिपले आणि डोळ्यावर हात ठेवूनच ती संतापाने म्हणाली, काय पिऊन बिऊन आलाय की काय? तो पित नाही, त्याला कसलंही व्यसन नाही हे तिला माहीत होतं. पण काहीच कारण नसताना मारणाऱ्या नवऱ्याला कुठली तरी गोष्ट चढलीच असली पाहिजे हे जाणून ती पुन्हा म्हणाली, शुद्धीत आहात की नाही? काय झालं मारायला? काय केलं मी? मग मात्र काहीच न बोलता तिला बाजूला सारून तो आत आला. तशी त्याच्या पाठोपाठ आत येत ती म्हणाली, अहो काय झालं सांगा की. असं काय करता? आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मारल्याचा पश्चाताप दिसताच ती हळुवारपणे म्हणाली, तसंच काही कारण असल्याशिवाय तुमचा हात असा उचलायचा नाही हे मला माहित आहे. मला सांगा बघू काय झालं? सगळं स्पष्ट सांगा. काही लपवून ठेवू नका. माझ्याविषयी तुम्हाला कुणी काही सांगितलं का? आपल्या बायकोने वेगळाच घेतलेला संशय पाहून तो खजील झाला आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला, चुकलं माझं, तोल गेला माझा. मी असं मारायला नको होतं. म्हणजे माझं काही चुकलं नाही तर? श्वास सोडत ती म्हणताच, नाही ग, तुझं चुकलं नाही, माफ कर मला, तो म्हणाला. आणि मग त्याने सोन्याची सगळी हकीकत, सोन्याचे वडील, त्याच्या चोऱ्या, त्याचं केविलवानं बालपण, सायकलची चोरी आणि आजची मीटिंग सगळं सगळं सांगितलं. आणि शेवटी स्वतःलाच दोषी ठरवत तो म्हणाला, सोन्याच्या जीवनाची कुत्थरओढ पाहून वाटतं की आपण सगळेच त्याच्या वागण्याला जबाबदार आहोत. आपण त्याच्यासाठी तर काही करतच नाही, उलट त्याला जास्तीत जास्त बिघडवत आहोत. याच विचारांची वावटळ घेऊन मी घरी आलो तर चिमण्याला तू सोन्याची भीती घालत होतीस. सोन्या म्हणजे एक बागुलबुवा असल्याचं चिमण्याच्या मनावर उमटत होतीस, ठसवत होतीस. एका बाळाला दुसऱ्या बाळाची भीती घालत होतीस. सोन्या ही एक बाळच आहे हे विसरून त्याला राक्षस बनवू पाहत होतीस तू. आणि मग माझा तोल गेला. गाव हेच बोलतंय पण तुझ्या तोंडून हे मला ऐकवलं नाही. आणि रागानं बेभान झालेला माझा हात उचलला गेला. मग आपल्या नवऱ्याचं बोलणं, सोन्याबद्दलची तळमळ पाहून ती विचारात पडली. तसा तो पुढं म्हणाला, अगं सोन्या का मोठा आहे. आपला पहिला मुलगा असता तर तो आत्ता सोन्याच्या वयाचाच असता. मग सांग तू, आपल्या पोराला असं कुणी खाईत ढकललं असतं तर तू उघड्या डोळ्यानं पाहत राहिली असतीस का? अगं सोन्याच्या बाबतीत सगळ्या गावाकडून नेमकं हेच व्हायला लागलंय. चुकलं माझं, मी असं म्हणायला नको होतं. पण तुम्ही आता काय करायचं ठरवलंय? काहीतरी करा आणि खरंच त्याला वाचवा. आणखी एक, मी करण्यासारखं काही असेल तर मला सांगा, मी केव्हाही तुम्हाला मदत करेन. नवरा बायकोंचं बोलणं ऐकत बाजूला राहिलेली पवनची आई आपल्या खांद्यावर झोपल्या चिमण्याला घेऊन आत आली आणि म्हणाली, ऐकलंय मी तुमचं सगळं बोलणं. असं व्हायला नको. वेळीच त्या सोन्याला सावरायला हवं, नाहीतर सगळ्या गावाला एक दिवस पश्चाताप करण्याची वेळ येईल. होय आई, तू म्हणतेस ते खरं. आम्हीच बघतो आता कसं काय करायचं ते. थोड्या वेळात सगळी झोपेशी अधीन झाली. मीटिंग नंतर सोन्याला निम्म्या वाटेत सोडून सागर आपल्या घराकडे वळला. सागरचे घर जरा गावाबाहेर असल्यामुळं त्यानं आपल्या पावलांची गती वाढवली.
पण पायात जोरच नव्हता. त्याचं मन बधिरलं होतं. सोन्याची बालिश मूर्ती त्याच्या नजरेसमोर हलायला तयार नव्हती. सोन्यासाठी घेतलेली मीटिंग, त्यातला दंगा, लोकांचं आवेशी बोलणं आणि चहा बिस्किटासाठी मीटिंगला आलेल्या निरागस सोन्याची बालमूर्ती त्याला विसरता येत नव्हती. तो घायाळ झाला होता. सोन्याचा निवाडा करण्यासाठी चावडीवर जमलेली मोठी माणसं आणि ज्याच्या विरुद्ध कारवाई करायची होती तो चिमुकला सोन्या. चावडीवरचं चित्रच अजब दिसत होतं. कुठून तरी उंदराच्या पिलाने 4 शेंगा चोराव्यात आणि त्याला शिक्षा करण्यासाठी, त्याचा न्याय निवाडा करण्यासाठी सगळ्या जंगलातल्या क्रूर, रानटी, धोकेबाज प्राण्यांनी एकत्र जमावं, असं काहीसं सागरला वाटत होतं. उंदराच्या पिल्लाला मांजराच्या तोंडी द्यायची शिक्षा वनराजानं फरमावावी आणि त्याच वेळी उंदराची टुकटुक नजर शेंगदाण्यावर खिळलेली असावी आणि त्या उंदराला पाहून सशाच्या घशाला कोरड पडलेली असावी, असंही सागरला वाटून गेलं. इच्छा असूनही सशाला काही करता येत नाही. उंदराच्या पिल्लाला वाचवता येत नाही. म्हणून हैराण झालेल्या सशासारखी त्याची अवस्था झाली. सशाच्या जागीही तो स्वतःला पाहू लागला. होय, भित्र्या सशापेक्षा आपण काय वेगळे आहोत? त्याने आपल्याच मनाशी प्रश्न केला. स्वतःच्या जीवाला जपणारे आपण भित्रे ससे, आपण सोन्यासाठी काय करणार आहोत? फुकट हळहळण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. स्वतःच्या असमर्थतेने तो खजील झाला. विचाराच्या तंद्रीत घर केव्हा आले हेही त्याला समजलं नाही. रस्त्यावरच्या कुत्र्याचं ओळखीचं भुंकणं ऐकताच आपली गल्ली आल्याचं त्याच्या लक्षात आलं. काय रे, झोपला नाहीस अजून? फार भुंकतोस. गल्लीतल्या माणसांची ओळख विसरलास की काय? पायात काय घुटाळतोस असा? चल हो बाजूला, जाऊ दे मला घरला. काय रे, लंगडायला काय झालं? कोणी मारलं की काय? असं रोज कुत्र्याशी जाता जाता संभाषण करणारा सागर काही न बोलता झपाझप चालू लागला. कुई 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 करत उगाच शेपटी हलवत कुत्रेही मग त्याच्या मागून चालू लागले. दारात येताच त्याच्या कानावर आवाज आला. त्याची आई सुनेला म्हणत होती, उज्ज्वला, अजून कसा आला नाही का हा? बघा ना, 12 वाजून गेले, अजून पत्ता नाही यांचा. 12 वाजेपर्यंत कुठं फिरतोय कुणास ठाऊक. दार वाजवण्यासाठी उचललेला हात त्याने तसाच थांबविला. आईच्या बोलण्यावर आपली पत्नी काय बोलते हे ऐकण्याची त्याला उत्सुकता लागून गेली. बघू तरी आपल्या बाहेर जाण्याबद्दल बायको काय म्हणते ते. मनातच हसत तो वाट पाहू लागलाय. इतक्यात त्याच्या आईच म्हणाली, उज्ज्वला, दाराला कडी लावलीस ना नीट? नाहीतर तो यायचा आहे म्हणून झोपायचीच तशीच. नाही, कडी लावलीये मी व्यवस्थित. झोपा तुम्ही शांत. हे आल्यावर मी काढीन दाराची कडी. खिडक्या घेतल्यास ना व्यवस्थित लावून? हो, घेतल्यात. बाहेर काही राहिलं तर नाही ना? नाही हो, काही राहिलं नाही. किंचित वैतागून उज्ज्वला म्हणताच, नाहीतर सोन्या यायचा, आपला सापडेल ते लाटायला. आजकाल त्याचं काही सांगता येत नाही ग. अगदी वाऱ्याच्या झुळकीसारखा आत घुसतो म्हणे तो. या कानाचा त्या कानाला पत्ता सुद्धा लागत नाही. एवढ्याशा पोरानं गावात राहायचं अवघड करून ठेवलंय. झोप लागली का? आईचं बोलणं ऐकून त्याला अशक्य होऊन गेलं. आईचं त्याला भयंकर राग आला. पण विचार केला, आईचं तरी काय चुकलं? सगळं गाव बोलतंय तेच ती बोलते, त्यात तिला तरी काय दोष द्यायचा? पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे असं मात्र त्याला मनापासून वाटलं. आणि त्याने मनात निश्चय केला की पवनला सांगून, वीर सेवा दलातल्या सगळ्या सभासदांना सांगून आता काहीतरी ठरवून टाक. सोन्याला माणसात आणण्यासाठी, त्याचा हरवत चाललेलं बालपण परत त्याला मिळवून देण्यासाठी ठोस पावलं उचलू. निश्चय पक्का होताच त्याने दाराची कडी वाजवली. पत्नीने दार उघडताच तो आत गेला. 15-20 मिनिटांनंतर दिवा विझला गेला. झोपेच्या दुलीत सगळी
जगाची फारकत घेऊन आपल्यातच मिटून गेली. मीटिंग होऊन परतलेल्या सगळ्यांच्याच बाबतीत कमी अधिक प्रमाणात असंच घडलं. सरपंचांनी विचार केला, झालं हे काही बरं झालं नाही. उलट सुलट बोलून सोन्यावर आपण अन्यायच केला. सरपंच या नात्यानं आपण सोन्याच्या बापाला खडसवायला हवं. गावचा दबाव आणून त्याच्या वागण्यावर नियंत्रण ठेवायला हवं. एका लहान पोराला सांभाळता येत नाही म्हणजे काय? आणि त्यानं सांभाळलं नाही म्हणून गावकऱ्यांनी काय त्या पोराला विहिरीत ढकलून द्यायचं? नाही नाही, असं होता कामा नये. फुकटचा बालक दिन साजरा करण्यापेक्षा या बालकाला वाचवून खऱ्या अर्थाने बालक दिन साजरा करून दाखवूया. हैराण झालेले पाटील आपल्याशीच वटवटू लागले. च्या आईला एवढं पोरग गावाला ऐकत नाही म्हणजे काय? भल्या भल्या रामोशांना पाणी पाजवलेलं आपलं घरानं आणि करंगळ एवढ्या पोरानं नाकात दम आणावा म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणायची. ते काही नाही. या पोराला सुधारल्याशिवाय डुईला पागोट बांधायचं नाही आता. खुद्द ज्याच्या दारातून सायकल हरवली त्या गणाला सुद्धा वाईट वाटलं. तो आपली पत्नी मंगलेला म्हणाला, मंगे, तुझा भाऊ काल आलाच नसता तर बरं झालं असतं. एवढं रामायण तरी झालं नसतं. अगं, त्या सोन्याला बघून रात्री वाटलं आईचा पदर धरून आईच्या पुढ्यात झोपणारं हे पोरग असं वागेलच कसं? आमचंच काहीतरी चुकतंय म्हणायचं. छे, आपली चूक आता सुधारायलाच पाहिजे. 10 तोंडानं 10 बोलून माणसं आपापल्या घरात झोपली. सगळ्यावरच झोपेनं आपली काळी चादर पांघरली. सगळ्या गावाला ग्लानी आली आणि सकाळी 6 वाजायच्या आतच गणाच्या दारात कोणीतरी गणाला हळी दिली. गणा, ये गणा, उठलास की नाही अजून? कोण आहे? एवढ्या सकाळी कोण कोकरतय? म्हणून गणा बाहेर आला तर दारात कोळ्याचा विकास. विकासला पाहताच, का रे बाबा, काय काम काढलं सकाळी सकाळी? का माणसाला झोपू द्यायचं नाही सुखानं? मग झोपेच्या गुंगीत आळस देत गणा म्हणाला तसा, सायकल पाहिजे का नको? विलास ठसक्यात म्हणाला, सायकल? कुठली सायकल? अरे बाबा, काल तुझ्या दारातनं नेलेली ही बघ सायकल. तू नेली होतीस ही? होय का? का? तुझ्या आईला काय सांगू तुला आता? अरे पण काय झालं सांगशील की नाही? ते सांगतो मागणं. पण रांडाच्या, तू का नेली सायकल? अरे, बहिणीच्या नवऱ्याला साप चावल्याचा सांगावाला. एसटी नुकतीच गेली होती. भाड्यानं सायकल घ्यायला गेलो तर दुकान बंद. एवढ्यात तुझ्या दारात सायकल दिसली, मग घेऊन गेलो. जातो तर म्हातारा खलास. मग काय, माती देऊन ही आत्ता आलोय. अरे पण सांगून न्यायची नाही का सायकल? सांगून तू दिली नाहीस तर म्हणून आपण गेलो न सांगताच. बाचं नाव केलास बघ. काय रे, काय झालं? काय झालं नाही ते विचार. बोलता बोलता त्याच्या डोळ्यांसमोर, मी सायकल चोरली नाही, मी परटाच्या गल्लीत गेलोच नाही, माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, खरंच मी सायकल चोरली नाही म्हणणाऱ्या सोन्याची छोटी छबी येऊन राहिली आणि म्हणाली, गणा दादा, मी चोरली सायकल? खोटा आळ घेतला की नाही माझ्यावर? सोन्याला द्यायला गणाजवळ उत्तर नव्हतं. गणाजवळच काय, अख्ख्या गावाजवळ सोन्याच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता.
कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.